आज मला सकाळ सकाळी पोहे खायची इच्छा झाली त्यामुळे बाहेरून जाऊन कढीपत्ता घेऊन आलेले. झाड खूप छोटं आहे पण अजून भागून जातं. जेव्हा गरज असेल तेव्हाच तोडते. रोज रोज मी त्याला काही हात नाही लावत. आईने छान पोहे बनवलेले. दोघींनी मस्त बसून बडबड करत एन्जॉय केले. त्यानंतर मुलांना काय शिकवायचं त्याचं मी लगेच टाईम टेबल केलं. तर संध्याकाळी क्लास सुरू झाला. मोठ्या मुलांना असं ड्रॉइंग काढून पण शिकवावं लागतं. नेमकं कसं काय असतं ते. नंतर छोट्या मुलांना असं मी देत असते. त्यांची एक्झाम तर नसते पण त्यांची जशी एक्झाम होणार आहे त्या पॅटर्नमध्येच त्यांना पण एक दिवस ॲड करून घ्यावं लागतं आणि एक दिवस मी त्यांना असं कॅपिटल आणि स्मॉल एकत्र देऊन विथ ड्रॉइंगसुद्धा द्यावं लागतं. कारण त्यांच्या ड्रॉइंगने अजून जास्त लक्षात राहतं. आता हे 8वीच्या मुलांचे त्यांचे क्वेश्चन आन्सरसुद्धा मला शोधून द्यावे लागतात पाठांतरसाठी. नंतर स्पेलिंग द्यावे लागतात. मी तिसऱ्या वर्गापर्यंत म्हणजे जे CBSEला आहेत त्यांना मोठे मोठे स्पेलिंग देते आणि जे फर्स्टला आहेत त्यांना खूप इझी स्पेलिंग देते आता सध्या तरी. त्यानंतर हेच मोठ्या गटाचं आणि छोट्या गटात म्हणजे UKG आणि LKG मुलांचं मराठी. आता हे 3rd स्टँडर्डचं माय सेल्फ आहे पण त्याच्या जे स्पेलिंग रॉंग असतात त्यांनी हे स्वतःच्या मनाने लिहिलेलं आहे, कुठून कॉपी नाही केलेलं. मग त्यामुळे मी काय करते, त्यांचे जे पण चुकीचे असतील त्याला सर्कल करून त्यांना देते. हेच 3rd स्टँडर्डचं ग्रामर आहे. त्यांना CBSEला आत्तापासून खूप हार्ड सिलेबस आहे तर मला त्यांना ग्रामर ते पूर्ण शिकवावं लागतं. तर असं सर्व मी क्लास घेत असते. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. लाईक करा.